नमस्कार सगळ्यांना. ओम साईराम. तर आज मी इथे बघा तुम्हाला जे आपल्या कटवर्क साड्या किंवा पार्टीवेअर साड्या असतात त्या कटवर्कमध्ये येतात, त्याला पिको करणे हे खूप अवघड असतं. त्यालाच आपण फॉल कसा लावायचा तेही साध्या मशीनवर फॉल आपण कसा लावायचा आहे ते बघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर नक्की करा. तर बघा आपल्याला इथे साडींचा मॅचिंग होईल असा फॉल घ्यायचा आहे. तर बघा हा फॉल एकदम परफेक्ट इथं मॅच झालेला आहे. त्याच्यानंतर बघा जर तुमचा फॉल हा कॉटनचा असेल तर तुम्हाला तो धुवून सुकवून त्याला इस्त्री करून घ्यायची आहे, कारण नंतर साडी धुतल्यानंतर तो गोळा होतो आणि आपल्या पूर्ण साडीची आणि फॉलची फिनिशिंग जाते. तर बघा इथं मी हा पॉलिस्टर घेतला आहे, त्याच्यामुळेही मी फॉल धुणार नाही, असंच लावणार आहे. तर त्याच्यानंतरचं बघा आपल्याला इथं साडीचा अगदी मॅचिंगचा असा दोरा घ्यायचा आहे, जेणेकरून आपण फॉल बसवताना शिलाई करू ती साडीच्या वरच्या साईडला दिसणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला साडीचा मॅचिंगचा दोरा घ्यायचा आहे. तर बघा जी आपली ब्लाऊज शिवत असताना जी आपली नॉर्मल सिलाई असते त्याच्यापेक्षा आपल्याला एक लाईननी कमी करायची आहे. म्हणजे आपण 4 वर ठेवत असतो ब्लाऊज शिवत असताना, तर आता 3 वर करायची आहे. त्याच्यामुळे काय होतं की जी आपली शिलाई आहे ती एकदम नाजूक होते आणि आपल्या साडीवरती दिसत नाही. तर बघा तुमची कुठलीही पार्टीवेअर साडी असू द्या किंवा कटवर्कची साडी असू द्या, हे फॅब्रिक एवढं हे प्रत्येक साडीला हे एक्स्ट्रा येतच असतं. त्याच्यामुळे आपण खूप कन्फ्युजनमध्ये होतो की आपण नेमका साडीला फॉल कसा बसवायचा किंवा पिको कसं करायचं. तर बघा इथे जे आपलं एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं जे कटवर्कपासून आलं होतं तिथून आपल्याला सरळ लाईन म्हणून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं डबल फोल्ड करून शिलाई द्यायची आहे. तर आपल्याला इथं पहिल्यांदा सिंगल शिलाई देऊन घ्यायची आहे. जिथपर्यंत आपण चॉकने खून केली होती तिथपर्यंत डबल फोल्ड करून इथं शिलाई घ्यायची आहे आणि जे कटवर्कची आपली डिझाईन आहे तिथपर्यंत पूर्ण असं एकसारखी लेवल ह्याची करून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने हे पूर्ण मी डबल इथं फोल्ड करून याला शिलाई दिलेली आहे. तर बघा आता आपली जी कटवर्कची डिझाईन होती ती आणि राहिलेली जी एक्स्ट्राची साडी होती ती आपली एकदम पूर्ण एका लाईनमध्ये आलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं पहिल्यांदा करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आलेले आहे. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला फॉल बसवत असताना नॉर्मली आपल्याला 8 ते 9 इंच सोडून द्यायचं आहे. तर बघा इथं मी 8 इंच सोडून दिलेले आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला जो फॉल आहे तो सरळ आणि उलटा बघून घ्यायचा आहे आणि उलटी साईड आहे ती आतमधल्या साईडला ठेवून सरळ साईड ही वरच्या साईडला ठेवून घ्यायची आहे. तर बघा सुरुवातीला आपल्याला फोल्ड करून इथं लॉक करून घ्यायचा आहे, ओव्हरलॉक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला फॉलची शिलाई उसवणार नाही याची काळजी घेत आपल्याला इथं पूर्ण ह्याला फॉल लावायचा आहे. तर बघा इथं प्लेन होतं तिथपर्यंत आपण अगदी व्यवस्थितपणे लावलेलं आहे. आता आपल्याला कटवर्कला आपण फॉल कसा लावायचा ते एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. तर बघा आपल्याला जे आपले कटवर्क आलेला आहे तो आपल्याला थोडंसं कपडा म्हणजे जे आपले कटवर्क आहे ते बाहेरच्या साईडला सोडून द्यायचं आहे आणि आतमधल्या साईडला थोडंसं असं फॉल लावायचा आहे. इथं तुम्हाला दिसत असेल बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं कटवर्क हे बाहेर साईडला सोडून देऊन अशा प्रकारे आपल्याला शिलाई द्यायची आहे. अतिशय सावकाशपणे आपल्याला बघा एक कटवर्क लहान आहे एक कटवर्क असा मोठा आलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं शिलाई द्यायची आहे. लास्टला आपल्याला जे सुरुवातीला आपण केलं होतं अर्धा इंच फोल्ड करून ओव्हरलॉक केलं होतं त्याच पद्धतीने इथं ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. तर बघा इथे तुम्ही बघू शकता आपला पूर्ण फॉल हा एकदम फिनिशिंगमध्ये इथं लागलेला आहे. तर त्याची शिलाई एकदम प्रॉपर अशी आलेली आहे. कटवर्कही आपला बाहेर दिसत आहे. तर बघा आता आतमधल्या बाहेरच्या साईडनं दाखवते आपली शिलाईही दिसत नाही आणि आपल्या कटवर्कची फिनिशिंगही खराब झालेली नाही आणि फॉलही आपला एकदम प्रॉपर असा लागलेला आहे. तर बघा आता याला आपल्याला हात शिलाई कशी करायची ते बघायचं आहे. तर बघा इथं बघू शकता तुम्ही हात शिलाई करत असताना क्लिपबोर्ड किंवा पाट स्वयंपाकघरात वापरतो तो पाट किंवा अशा प्रकारची मोठी प्लेट तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून आपल्याला आपली साडी ही फॉल हलणार नाही आणि एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपला इथं फॉल बसेल. तर बघा दोन्ही साईडला मी साडी आतमधल्या साईडला कवर करून दोन्ही साईडला टाईट एकदम पकडलेला आहे आणि हात शिलाई करायला सुरुवात केली आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही हात शिलाई करून घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही हात शिलाई करत असाल तेव्हा एकदम सरळ सरळ असे टाके घ्यायचे नाही आहेत. ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला तिरपे तिरपे असे टाके घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता आपले जे हात शिलाई केले आहे तो दोराही आपल्याला
दिसत नाही आणि आपली प्रॉपर फिनिशिंगमध्ये इथे हातशिलाई झालेली आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला उरलेल्या पूर्ण फॉलची हातशिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही जो दोरा यूज करता तो सिंगल यूज करायचा नाही, तो डबलच यूज करायचा आहे. आणि आपण 2 ते 3 इंचावर जर हातशिलाई करत गेला तर तिथे आपल्याला ओव्हरलॉक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला फॉल जर उसवला तर तेवढाच उसवतो, पूर्ण उसवत नाही. त्याच्यामुळे ही ट्रिक तुम्ही यूज करायची आहे. तर इथे बघा, पूर्ण माझा इथं फॉल लावून झालेला आहे. लास्टला इथं मी ओव्हरलॉक अजून एकदा करून घेत आहे. तर बघा, पूर्ण इथं आपलं फिनिशिंगमध्ये फॉल पूर्ण लागलेला आहे इथं. आणि तुम्ही बाहेरच्या साईडलाही बघू शकता, आपलं कटवर्कची डिझाईनही खराब झालेली नाही आणि फॉलही अगदी प्रॉपर फिनिशिंगमध्ये लागलेला आहे. तर बघा, मी फायनल लुक तुम्हाला साडीचा दाखवते. एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये फॉल आपला इथं लागला गेलेला आहे. आपली कटवर्कची डिझाईनही एकदम फिनिशिंगमध्ये दिसत आहे आणि हातशिलाईही एकदम प्रॉपर दिसत झालेली आहे. तर बघा, तुम्हीही अशाच पद्धतीने आपल्या महागड्या ज्या साड्या असतात त्याला अशा पद्धतीने फॉल लावू शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि अशाच माझ्या युनिक ट्रिक आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.